नमस्कार. आशिष दत्तू मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका माहितीपर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे. चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करणे मुदतवाढ नेमकी काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली होती. पण आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत चांगली खुश खबर अशी आहे की काही लाडक्या बहिणींचे फॉर्म अजून ई-KYC झालेले नाही आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने असे अजून एक संधी लाडक्या बहिणींना दिलेली आहे. आता अंतिम मुदत ई-KYC करण्याची 31 एप्रिल 2026 ही आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देणार नाही असे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या फॉर्मचा ई-KYC केलेलं नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपल्या फॉर्मची ई-KYC करून घ्यावी, जेणेकरून त्यांना यापुढे देखील लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आर्थिक लाभ हप्ता मिळेल. पण ज्या लाडक्या बहिणींना 2026चा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-KYC त्यांची पूर्ण करावी. ई-KYC मध्ये काही त्रुटी आली असेल त्याच अनुषंगाने तुम्हाला हप्ता मिळाला नसेल. यापुढे जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असेल आणि हा लाभ घ्यायचा असेल तर लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर त्यांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो फॉर्म आहे तो ई-KYC करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे त्याचा लाभ घेता येईल. आणि या फॉर्मची मुदत आहे 30 एप्रिल 2026 आणि 30 एप्रिलनंतर कुठलीही मुदतवाढ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी ई-KYC लाडक्या बहिणींनी करून घ्यावी. अशा रीतीने आज आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी माहितीपर, माता भगिनींसाठी माहितीपर व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची मुदत ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याची माहिती देण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ होता. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.